लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो आदेश दिलेले आहेत। 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता वाटपाचे आदेश दिलेले आहेत। तुम्ही सगळ्यांनी बरोबर ऐकले, अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। डायरेक्ट त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, तुम्हाला हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे, सुरुवात होणार आहे। तर लाडक्या ताईंनो कोणत्या ताईला 11वा हप्ता हवाय, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत बसलात, तो 11वा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे। कारण की वरून डायरेक्ट आदेश आलेले आहेत, तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। काय बातमी असणार आहे, काय आदेश दिलेले आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार नाहीयेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, आदेश दिलेले आहेत। न्यूजपेपरला बातमी आली, टीव्हीची बातमी तुमच्या समोर डायरेक्ट मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ताईंनो, खूप महत्त्वाची बातमी आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात। 11वा हप्ता कधी भेटणार आहे, कधी भेटणार आहे, कधी भेटणार आहे, तर त्याच्याबद्दल आदेश आलेले आहेत। तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। चला बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणी पण व्हिडिओ थांबवायचा नाही। बघा, सगळ्यात पहिली मी तुम्हाला दाखवणार आहे 11वा हप्ता। 11वा जो हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे, त्याच्या वाटपाबद्दल डायरेक्ट आदेश दिलेले आहेत। अजितदादा पवार यांनी देखील आदेश दिलेत आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पण आता पुढे या ठिकाणी बँकेला सांगितलेलं आहे, लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तर लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्ट आता बातमी दाखवणार आहे। मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आता बातमी बघायची आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ठरवायचं आहे। चला बघा, ज्या गोष्टी सत्य असतात, खरे असतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो। चला व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करत आहे। डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओ प्ले करून दाखवणार आहे। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे, बघा। 1 लाख बहिणींचा लाभ बंद, पडताळणी सुरू, लाडकीला टेन्शन। 11वा हप्ता मे अखेर वितरित, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय। त्याला कारण ठरलंय लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर तपासणी। तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, अर्जांची निकषांनुसार पडताळणी केली जाते, त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरतायत। तुम्हाला मी कालच सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, आज बातमी तुमच्या समोर आहे, बघा। सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिलांना पहिले 3 हप्ते मिळाले, पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांचा लाभ बंद झालाय। वार्षिक 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आले। तसंच जिल्ह्यात 15,566 महिलांकडे 4 चाकी वाहनाची बघा त्यांना पण बाजूला काढलेलं आहे। त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा यात समावेश आहे। याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ 1,000ने कमी करण्यात आलाय। या योजनेचा 11वा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे। आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळालेला नाहीये, त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाहीये आणि कोणाकडे तक्रार करायची हे देखील माहित नाहीये। योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बाल कल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे। जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही मिळाला याची माहितीच समजत नाहीये। सोलापूरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रसाद विरकले यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय। त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचं आता चित्र आहे। राज्यात आतापर्यंत किती लाडकींचे अर्ज बाद झाले पाहूया। नीट पहा लाडक्या ताईंनो, नीट पहा। 2,30,000 वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला बाद झाले पाहूया। संजय गांधी निराधार, बघा लाडक्या ताईंनो, संजय गांधी निराधार योजनेवाल्या ज्या ताई होत्या, शासनाच्या दुसऱ्या योजना ज्या होत्या म्हणजे संजय गांधी निराधार योजना, त्या योजनेमध्ये आतापर्यंत लक्षात घ्या 2,30,000 या ठिकाणी ताई वजा केलेल्या आहेत। बघा, 5 लाखामधल्या 2,30,000 ताई तर या ठिकाणी निराधारच ताई या ठिकाणी वजा केलेल्या आहेत। आणि मी सरकारकडे मागे पण एकदा मागणी केली होती की ज्या निराधार ताई आहेत, बघा जास्त मोठा आकडा नाहीये, 2,30,000
किती आहे 30,000 म्हणजे जवळजवळ 2.5 लाख ताई या ठिकाणी वजा केल्यात. तर 2.5 लाख ताई वजा करण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी इतर ज्या ताई कोणी आहेत ज्या 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेतात त्या ताईंना या ठिकाणी भरपूर साऱ्या श्रीमंत ताई आहेत त्यांना तुम्ही वजा केलं तर चालेल. पण ज्या निराधार ताई आहेत, ज्या गरीब ताई आहेत, ज्यांना कुणाचा आधार नाहीये, अशा कोणी ज्या ताई आहेत, विधवा ताई आहेत, अशा ताईंना या ठिकाणी सरकारने हा 1,500चा हप्ता द्यावा आणि निराधारचा पण हप्ता द्यावा अशी मी मागणी सरकारकडे करत आहे. आणि 2.5 लाखांनी काही फरक पडणार नाही, असा मोठा काही या ठिकाणी फंड रेज होणार नाहीये. त्याच्यामुळे या लाडक्या ताईंना परत एकदा या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटावेत असे मी सरकारकडे मागणी करत आहोत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सगळ्यात पहिली गोष्ट, मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या, निराधार ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की सर आम्हाला लाडक्या बहिणीचा पण हप्ता भेटून द्या, निवडणुकीच्या अगोदर आम्हाला हप्ता टाकला, मग आताच का बंद करत आहेत. तर आमचं मत त्यांनी घेतलेलं आहे, मग आमच्या मतासाठी त्यांनी या ठिकाणी आम्हाला अगोदर पैसे दिले, मग आता का पैसे देत नाहीयेत. तर लाडक्या ताईंना, या लाडक्या ताईंसाठी मी सरकारकडे मागणी करत आहे. जास्त मोठा आकडा नाहीये, 2-2.5 लाख ताई आहेत. त्या 2-2.5 लाख ताईंना कमीत कमी बाबा तुम्ही भले 1,500 देऊ नका, 1,000 का होईना त्यांना त्यांच्या अकाउंटला टाका. बघा, अशा स्वरूपाची मागणी मी सरकारकडे करत आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल लाडक्या ताई? सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या ताईंनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, या मताशी तुम्ही सहमत आहात का नाही, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2,30,000 वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या. बघा, आता याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या 65 वयापेक्षा जास्त ज्या ताई आहेत त्यांना या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. जवळजवळ 1.25 लाख ताईंना काढून टाकलेलं आहे. पण ज्या ताईंना, लक्षात घ्या, ज्या ताईंचं काय वय या ठिकाणी 20 ते 21 वयामध्ये बसत आहेत, ज्या ताई पुढे आलेल्या आहेत, त्यांची पण या ठिकाणी नवीन अर्जांची सुरुवात करा. बघा, कारण की अर्ज आता नवीन करता येत नाहीयेत, कारण ज्यांचं वय तुम्ही जास्त झालंय, 65 पेक्षा जास्त झालंय, त्यांना काढून टाकत आहेत. आणि ज्यांचं वय आता त्या तुमच्या लिमिटमध्ये बसत आहे, 21 पेक्षा जास्त किंवा 20 पेक्षा जास्त जे बसत आहे त्या ताईंना, कारण मागच्या वेळेस त्या लहान होत्या, त्यांच्या वयामध्ये बसत नव्हत्या, तर त्या ताई आता जसं 65च्या पुढच्या गेलेल्या ताईंना काढले, तसं ज्या ताई आता 21 वर्ष किंवा 20 वर्ष जी लिमिट आहे त्याच्यात जर मध्ये बसत असतील त्या ताईंना देखील नव्याने अर्ज भरून द्या अशी देखील मी सरकारकडे या ठिकाणी मागणी करत आहे. लाडक्या ताईंनो, बघा, तुमच्या सगळ्यांच्या वतीने हा लाडका सरकारकडे झटत आहे, झगडत आहे, मागणी करत आहे. त्याच्यामुळे सपोर्ट करा, सर्वांनी सपोर्ट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण की हा व्हिडिओ सरकारकडे जायला पाहिजे. आणि ज्या लाडक्या ताईंना अजून पैसे भेटले नाहीयेत, ज्यांचे हप्ते बंद झालेत, त्यांना पण हप्ता सुरू करा असं देखील मी सरकारकडे मागणी करत आहे. शक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेतून योजनेचे नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. बघा, लक्षात घ्या, 4 चाकी वाहनांची बघा सोलापूरमध्ये या ठिकाणी यादी लागलेली आहे. 4 चाकी वाल्या ताईंना देखील बघा कसा निकष ठेवलेला आहे हे पण त्यांनी सांगितलेलं नाहीये की कोणाच्या नावावर असायला पाहिजे, कोणाच्या नावावर नसायला पाहिजे, असं काही न सांगता या ठिकाणी 4 चाकी देखील असतील त्या ताईंना देखील वजा केलेलं आहे. तर अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण सोलापूर जिल्ह्याची यादी समोर आली आणि बाकीच्या जिल्ह्याचे देखील आता याद्या समोर येणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, मे महिन्याचा हप्ता लक्षात घ्या उद्यापासून या ठिकाणी भेटणार आहे. अशा स्वरूपाच्या चर्चा सगळीकडे आलेल्या आहेत, याद्या या ठिकाणी पुढे जाहीर झालेल्या आहेत. तर लक्षात घ्या, मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता उद्यापासून भेटेल अशा स्वरूपाची सगळ्यांना या ठिकाणी काय उत्सुकता लागलेली आहे. तर आपल्याला वाट बघायची उद्याची, कारण उद्यापासून या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत. कारण की अजितदादा पवार यांनी 20 मेला सांगितलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. 20 तारखेला सांगितलं होतं, आता आज 23 तारीख आहे, आजच पैसे यायला पाहिजे होते. 2 ते 3 दिवसात त्यांनी सांगितलं होतं, पण आज पण दिवस आपण सोडून दिला. उद्या 24 तारीख आहे, 24 तारखेपासून तरी पैसे अकाउंटला यावेत असे मी सरकारकडे मागणी करत आहे. तुमची काय मागणी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या ताईंनो, कारण की सगळ्यांना आपल्याला उत्सुकता लागली, कारण सरकार पुढे पुढे ढकलत आहे. तर सरकारला असं नको करायला, म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि लाईक करायचं, जास्तीत जास्त लाईक करा. तुमच्यासाठी मी झगडत आहे, झटत आहे. लाडक्या ताईंनो, आपलं हे चॅनल जर कुणी नवीन सबस्क्राईबर आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.